हाय एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे अधिक महिन्यातला मंगळवार म्हणजे आज हा बुधवारी पोस्ट होणार आहे व्हिडिओ, कारण हा व्हिडिओ कालचा व्हिडिओ आहे. तर अधिक महिन्यात कुलदेवीची ओटी का भरायची आणि कुळाचार का शुभ मानला जातो, त्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आईला व देवीला समान मानून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि अखंड सौभाग्य आशीर्वाद मिळवण्यासाठी ही ओटी भरली जाते. आता तुम्ही सगळ्यांनाच माहिती असतं अधिक महिन्याचा आता किती 5-7 दिवस बाकी राहिलेत. हे अधिक महिन्यामध्ये देवीची ओटी का भरायची असते, तर कुलदेवी ही घराण्याची रक्षणकर्ती असते. अधिक महिन्यात देवीची ओटी भरल्याने कुळाला देवीचे रक्षण आणि सुख समृद्धीचे वरदान लाभते. आणि हिंदू संस्कृतीत आई व कुलदेवी यांना सर्वोच्च स्थान दिले जाते. आईप्रती आदर आणि तिचे ऋण फेडण्यासाठी हा काळ उत्तम मानला जातो. म्हणून आईची आणि देवीची ओटी अधिक महिन्यात नक्की भरा, तुम्ही भरली नसेल तर. आणि बघा, तुम्ही बघितलंच असेल आता मी काय काय घेतलं. एक ताट घेतलं आहे, त्याच्यावर साडी ठेवली, साडीवरती खण ठेवला, खणावरती बघा थोडे तांदूळ घ्यायचे 1.25 मूठ, हिरव्या बांगड्या, नारळ, कुंकवाचा करंडा, शृंगाराचं सामान, काळं मणी मंगळसूत्र, हळकुंड, खारीक, ती पुडी होती ती ठेवली, नेलपेंट ठेवली, मेहंदीचा कोन ठेवला, क्लचर ठेवलं. म्हणजे जे काही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ठेवायचं असेल ते, गजरा, अशा पद्धतीने कुलदेवीची आपल्याला ओटी तयार करायची. पूर्ण साज शृंगारासहित ही ओटी तयार करायची. म्हणजे आपण ज्या काही वस्तू वापरतो, आणि दक्षिणा ठेवायला विसरायचं नाही. दक्षिणा ही आपल्या यथाशक्तीप्रमाणे ठेवायची आहे. 11 ठेवा, 21 ठेवा, आपल्या याच्यानुसार ठेवायची. तर बघा, अशा प्रकारे छान ओटी भरायची. आणि त्यानंतर ओटीला प्रत्येक जे काही आपण सामान ठेवलं आहे ओटीमध्ये, त्या प्रत्येकावर हळदी कुंकू आणि अक्षता आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करून झाल्यानंतर मग कुलदेवीला ती ओटी आपल्याला भरायची. तर बघा, आता प्रत्येकाला अक्षता आणि नंतर काय करायचं आहे, आपल्याला नमस्कार करायचा ओटीचा. आणि बघा अशा पद्धतीने ओटी पकडायची. म्हणजे ती जी आपल्या छातीजवळ येईल आणि देवीच्या समोर उभं राहायचं. आणि सगळ्यात आधी देवीला हळदी कुंकू लावायचं. आणि त्यानंतर देवीला ती ओटी जी असते ती स्पर्श करायची. आणि मग नंतर देवीजवळ माफी मागायची. आणि जेव्हा आपण कुलदेवीची ओटी भरतो ना, तर तेव्हा ओटी भरताना म्हणायचं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते, असा मंत्र म्हणायचा. आणि देवीला प्रार्थना करायची की देवी आई, आज मी तुझी ओटी भरते अधिक महिन्यानिमित्त, तर माझी घराची ओटी स्वीकार कर. माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य येऊ दे. सगळ्यांना सुखी ठेव, कुठलीही अडचण आम्हाला येऊ देऊ नको. आणि आमच्या कुळाचा उद्धार कर. आमच्यावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे, अशी मनोभावे देवीला प्रार्थना करायची. देवी आईची ओटी भरली आपण. अशा प्रकारे तुम्ही बघितलं असेल मी ओटीमध्ये काय काय सामान घेतलं. आणि बघा, आता मंगळवार आहे. आज मंगळवार होता म्हणून मी आज देवी आईची ओटी भरली. आता शुक्रवार पण आहे. अधिक महिना 16 तारखेला संपते. त्याच्या आतमध्ये तुम्ही ओटी भरा देवी आईची. कारण कसं आहे, आपल्याला देवी आईला, कुलदेवीला आपल्या विसरून चालणार नाही. कारण कसं आहे, आपण कितीही पूजा करा, काहीही करा, पण जोपर्यंत आपण कुलदेवीची सेवा करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कुठलंच फळ मिळत नाही. मग तुम्ही कितीही पूजा करा, काही करा, म्हणून कुलदेवीचा कुलाचार झालाच पाहिजे आणि तिचा मान सन्मान आपण केलाच पाहिजे. तरच आपल्या कुळाचा उद्धार होतो. कधीही हे लक्षात ठेवायचं. आणि वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीला जायचं. कारण कसं असतं, वर्षातून एकदा कुलदेवीचं दर्शन दिलं म्हणजे तिच्या देवीचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात आणि आपल्याला कुठल्याही कामात अडचणी येत नाही. त्यामुळे आपल्या कुलदेवीचं मान सन्मान जेव्हा आपल्याला
शक्य होईल तेव्हा तुम्ही करा. असं नाही की तुम्ही तिथं जाऊनच करा, तसं नाही. जिथं तुमची कुळदेवी असेल तिथे नाही गेलात तरी पण तुमच्या घरात, देवारात, मंदिरात फोटो असेलच, तर त्या फोटोसोबत जरी तुम्ही टाक असेल देवीचा, तिथं जरी तुम्ही ओटी भरली तरी चालतं. आणि शक्यतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ओटी ना आपण कोणाला द्यायची नाही. कारण का, तर माझं म्हणजे पर्सनल मत तुम्हाला मी सांगते. कोणाला दिल्यानंतर कोण कसं त्याचा वापर करेल, कसा उपयोग करेल, आपल्याला काहीच सांगता येत नाही. आता आपण देवीला भरलेली ओटी येते, तिच्यामध्ये खूप पवित्रता असते त्या ओटीमध्ये, आणि समोरच्या व्यक्ती त्याचा कशा पद्धतीने वापर करतो हे आपल्याला माहीत नसते. म्हणून शक्यतो देवीची ओटी तुम्ही जिथं जाल मूळ स्थानी तिथं द्या, सांभाळून ठेवा, नाही तर मग स्वतः वापरा. माझं तरी म्हणजे स्वतः माझं तरी एक्सपिरियन्स असाच आहे, आणि मी स्वतः असंच करते. कारण मी कोणालाच देत नाही देवीची ओटी. कारण काय होतं, आपण इतक्या भक्तिभावाने सगळं करायचं आणि समोरच्या व्यक्तीने जर त्याचा आदरच नाही केला तर ती गोष्ट काहीच कामाची नाही. त्यामुळे ना शक्यतो, आणि मग द्यायचंच असेल तर मग आपली नणंद, बहीण, आई अशा लोकांना द्या, आणि त्यांना सांगून द्या की ही देवीची अशी अशी ओटी आहे, तर तुम्ही तिचा आदर करा आणि तिला व्यवस्थित वापरा. नाही तर कसं आहे, असं कुठेही टाकून देतात लोक. काय आता बऱ्याच ठिकाणी आपण मंदिरांमध्ये पण जातो बघा, तिथली ओटी कधीच विकत घ्यायची नाही, कधीही घरूनच ओटी न्यायची, काहीही असलं तरी. कारण काय करतात ते लोक, आपण चढवलेलीच ओटी परत त्या दुकानात जाते आणि परत ते लोक तीच ओटी आपल्याला परत देतात. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं, कधीही जाताना जेव्हा आपण कुळदेवीच्या दर्शनाला जाऊ ना, तेव्हा आपण घरूनच ओटी न्यायची. आता मी खूप वर्ष झाले आमच्या म्हणजे कुळदेवीला जाते. तर आमची कुळदेवी आहे इंदोरला, धार, गडकालिका देवी माता आहे आमची कुळदेवी. आता तुम्ही जर कोणी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला म्हणजे तुमची पण असू शकते, असं आता मला माहिती आहे तुमची आहे की नाही आहे, पण तुमची पण असू शकते, बऱ्याच जणांची आहे. कारण तर मी तिथं गेल्यानंतर कधीच मी ओटी विकत घेतली. मी घरूनच सगळी ओटी पूर्ण पॅकिंग करून नेते. म्हणजे कसं, तिथं गेल्यानंतर फक्त ओटी ओपन करायची आणि आपण द्यायची. कसं आहे, त्या आपण एवढ्या भक्तिभावाने याच्याने आपण ओटी देतो, आणि त्याचा जर असा अनादर होत असेल, अपमान होत असेल, तर ते काहीच उपयोगाचं नाही. आणि परत देवीला वाहिलेली ओटी परत आपण ती वाहतो, मग काय अर्थच उरत नाही त्या गोष्टीला. म्हणून शक्यतो माझी सगळ्यांना विनंती आहे, घरूनच ओटी न्या. कुठल्याही देवस्थानावरती जाल ना तुम्ही, तर तिथून फक्त तुम्ही वेणी घ्या, गजरा घ्या, फुलं घ्या, किंवा काहीतरी दुसरं असेल तुम्हाला साहित्य घ्यायचं ते घ्या. पण साडी, खण, नारळ, जे काही असेल शृंगाराचं सामान, ते सगळं आपल्या घरूनच नाही, आणि चांगल्याच क्वालिटीचं नाही. असं नाही आपण देवीला द्यायचं आहे म्हणून काही पण. आता बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं, आता ही माहिती तुम्हाला कितपत माहिती मला माहिती, पण खूप ठिकाणी मी असं बघितलं आहे, असे छोटे छोटे ब्लाऊज पीस आणतात लोक. का आणतात, कशाला देतात, मग नाही द्यायचं. असं जर असेल तर नाही द्यायचं कोणाला. कारण का, आपण एवढ्या भक्तिभावाने करतो. आता आपल्याला जर छोटंसं कोणी असं 1 मीटरचं कमी ब्लाऊज पीस दिलं, आपल्याला जर आवडलं असेल, शिवायची इच्छा असेल, तर आपण ते शिवू शकतो का, नाही. तर कुठलीही वस्तू कोणीही वापरेल, त्याचा आदर करेल, आणि आठवण म्हणून त्यांना तशीच वस्तू आपण द्यायची. आता कुळदेवीला पण जाताना ना, चांगल्या प्रतीची क्वालिटीची चांगली साडी घ्या तुम्ही, खणाची घ्या किंवा कॉटनची घ्या, नाही तर मग रेशमी आपलं काठपदराची घ्या, पैठणी घ्या, पण चांगल्या क्वालिटीचीच साडी घ्यायची. अशी साधी कोणी दिलेली, कुठून आणलेली अशी साडी अजिबात घ्यायची नाही. म्हणजे माझं तरी पर्सनली असं मत आहे. आता मला माहीत नाही कोण कसं करतं, काय करतं, पण कसं आहे, म्हणजे मला जेवढं मी जे करते आणि मला जेवढं माहिती आहे ना, तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला जो आवाज येतो आहे ना, तो फॅनचा आहे बरं का, घरघर घरघर. तर गरमच इतकं होतं आहे की विदाऊट फॅन म्हणजे बोलणं शक्यच नाही. बघा, फॅन लावले तरी पण मला एवढं गरमी होते ना, काय सांगू तुम्हाला. मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वस्त राहा, मस्त राहा, आरोग्याची काळजी घ्या.